हे बघा, नेहमीच यवतमाळ जो आहे शेतकऱ्याच्या बाबतीत चर्चेत असतो. याचं कारण आहे की या ठिकाणी सर्वात जास्त आत्महत्या होतात यवतमाळ जिल्ह्यामध्ये. आणि यवतमाळ आणि वाशिम हे दोन्ही जिल्हे तसे बघितले तर मागासच आहे. तर आत्ता जी चर्चा होते, आता जे भाषणं होतात, हे का सुशिक्षित बेकारासाठी बोलत नाही, ही महागाईवर का बोलत नाही, हे का आपल्या आत्महत्या किंवा शेतकऱ्यांना याच्यावर बोलत नाही. परंतु आता खरं म्हणजे अशा वेळेस ते बोलतात की ज्यावेळेस आचारसंहितेची भंग होतो आहे. आता देवेंद्र फडणवीसजी म्हणाले की आमचे जे काही 4,000 कोटी रुपये द्यायचे राहिले, आम्ही लगेच निवडणूक झाल्यानंतर ते रिलीज करू. याचा अर्थ काय? याचा अर्थ आचारसंहितेचा भंग आहे. तर अशा पद्धतीने नेहमीच शेतकऱ्यांना प्रलोभन देणं, खोटा टिप्पण्या करणं आणि एक प्रकारचं काय म्हणतो त्याला जुमलेबाजी म्हटलं तर चालेल. प्रत्येक वेळेस भारतीय जनता पार्टी आणि आता शिवसेना, एकनाथजी यांचं गट हे जुमलेबाजीच करत आहे. दुसरं काय झालं आहे की यवतमाळ वाशिममध्ये दोन्ही जे उमेदवार आहे, हे दोन्ही उमेदवार हे शिवसेना जुनी नवी असंच आहे. त्यामुळे लोक एवढे संभ्रमात आहे आणि दोन्ही याला विरोध आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा बदल होणार. बदल लोकांना परिवर्तन पाहिजे आणि या दोन उमेदवारामध्ये अल्टरनेटिव्ह म्हणून लोक आमच्या बहुजन समाज पार्टीकडे बघत आहे. त्यामुळे आमच्या हाती जो आहे तो जोरात इथे चालला आहे. आणि एक आणखी नवीन घटना घडली आहे या यवतमाळ वाशिममध्ये. नेहमी इथे स्टेट फाईट असायची, म्हणजे भावना गोळीच्या 5 वेळा जिंकल्या आणि ते मग मकराम पवार असतो, मनोहर नाईक हारले, मी हारलो, शिवाजीराव मोघे हारले, आमचे माणिकराव ठाकरे हारले. हे याचं कारण होतं की इथे 1 to 1 फाईट झाल्या. आता ही ट्रायंगलमध्ये आली आहे. म्हणजे खरी म्हणजे आता जी लढाई आहे आपल्या यवतमाळ वाशिमची, ही दुहेरी नाही, ही तिहेरी झालेली आहे. त्याच्यामुळे माझा विजय निश्चित आहे असं मला वाटते. आणि लोकांनाही बदल पाहिजे. लोक वैतागले आहेत दोन्ही पार्टीला, या सगळ्या पार्टीलाच वैतागले. दोन्ही काय, सगळ्या पार्टीला वैतागले लोक. एक विकल्प शोधत आहे आणि इव्हन प्राईम मिनिस्टरला सुद्धा लोक वैतागले आहेत. तर कदाचित बहीण मायावतीजी ह्या देशात प्राईम मिनिस्टरचा चेहरा असू शकतील.